रात्री घरात परतला, पण पत्नीच्या सुडात गेला जीव. थरकाप उडवणारी खरी कहाणी. कधी कधी माणूस दिसतो तितका सोपा नसतो आणि त्याचं आयुष्य त्याहूनही गुंतागुंतीचं. ही कहाणी आहे विजयची. वय अवघ 35. एक छोटंसं किराणा दुकान. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत गिऱ्हाईकांच्या गरजांमध्ये रमलेला विजय. बाहेरून अगदी सामान्य दिसणारा, पण आतून एकटेपणाने पोखरलेला. वडील आधीच गेलेले, आई वृद्ध, आणि तिचंही सगळं आयुष्य फक्त विजयवर अवलंबून. त्याच्या डोक्यात मात्र एक आशा होती. संसार सुरू होईल नव्याने, एका नवीन सुरुवातीसाठी. विजयचे मूळ गाव होतं छत्रपती संभाजीनगर. लग्न झाल्यावर त्याने सारिकाशी संसार थाटला वडगाव कोल्हाटीमधील सलामपुरे नगरमध्ये. सारिका एक स्मार्ट, सुंदर आणि सोज्वळ स्वभावाची मुलगी. एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी. तिचं बोलणं मधुर, तिचं हसू मोहक, पण तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलं होतं एक अस्वस्थ मन. विवाहाचे पहिले काही वर्ष अगदी सुरळीत गेलं. मुलं नव्हती, पण दोघांनी मिळून एक नीटसं आयुष्य उभारायचा प्रयत्न केला. पण जसजसे दिवस गेले, तसतसा संसाराच्या भिंतींवर तणावाचे, शंकेचे आणि गैरसमजांचे भेग पडायला लागले. विजयला दारूची सवय लागली आणि त्याच्या स्वभावात आली एक संशयाची धार. तो सारिकाच्या प्रत्येक हालचालीवर प्रश्न विचारू लागला. उशीर का झाला? फोनवर कोण होतं? ऑफिसमध्ये खरंच काम होतं का? सारिका, जी स्वतःच्या पायावर उभी होती, स्वतंत्र विचारांची होती, तिला या सगळ्याचा त्रास व्हायला लागला. तिचं मत, तिचं व्यक्तिमत्व विजयला खटकायला लागलं. आणि मग सुरू झाला नात्याचा हळूहळू पडत जाणारा खेळ. सारिकाने खूप वेळ सहन केलं, पण एक दिवस ती गप्प बसली नाही. 4 महिन्यांपूर्वी ते दोघं वेगळे झाले. विजय आता आपल्या वृद्ध आईसोबत राहू लागला, तर सारिका परत आपल्या आई भावासोबत सलामपुरे नगरमध्ये. वेगळी राहिल्यानं तणाव संपेल, असं दोघांनाही वाटलं होतं. पण विजयचं असुरक्षित मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. आणि त्यातच प्रवेश झाला फेसबुकचा. हो, हेच ते सोशल मीडियाचं जग, जिथं लोक अनोळखी नसतात, फक्त ओळख व्हायची वाट बघत असतात. याच नेटवर्किंगवरून सारिकाची ओळख झाली सागर सावळेशी. वय अवघ 25. राहणार शिवाजीनगर. काम काही ठोस नव्हतं, पण सोशल मीडियावर सतत सक्रिय. सुरुवात झाली साध्या मेसेजने, नंतर मैत्री, मग भावनिक जवळीक आणि नंतर शारीरिक संबंध. सागर सारिकाच्या आयुष्यात एक नवा आधार बनला. तो तिला समजून घेत होता, तिच्या दुःखाला शब्द देत होता. पण ही कहाणी इथे थांबली असती, तर ती फक्त एक वळण असती. पण हे वळण एका उद्ध्वस्त वळणात बदलणार होतं. विजयला सारिकाच्या या नव्या नात्याची खबर लागली. तो पेटून उठला. दारूच्या नशेत सारिकाच्या घरी जाऊन तिच्यावर आरोप, अपशब्द, धमक्या. मी तुला सोडणार नाही. त्याचं हे एक वाक्य सारिकाच्या मनात खोलवर घुसलं होतं. सारिका आता तुटली होती, थकली होती आणि एका दिवसानं ठरवलं, हे आता कायमचं संपायलाच हवं. 18 तारखेचा दिवस. सकाळी सारिकान विजयला फोन केला. स्वतःहून बोलली, आपण पुन्हा भेटूया, फिरायला जाऊया. विजयला वाटलं, ती माघारी येतेय, आपलं नातं परत सुरू होईल. तो तयार झाला, आनंदात. पण त्याला हे माहीत नव्हतं की ही त्याच्या आयुष्यातली शेवटची भेट असणार आहे. सारिका तयार होती, पूर्ण तयारीनिशी. त्या भेटीच्या आधीच ती एका दुकानात गेली होती. विकत घेतलं होतं एक धारदार चाकू आणि पेपर स्प्रे. गाडी तिनं स्वतः चालवली. पाठीमागच्या सीटखाली त्या चाकूची धार आणि तिच्या डोळ्यात पेटलेली आग दोन्ही लपलेली होती. विजयला वाटत होतं, प्रेम पुन्हा फुलणार आहे. पण सारिकाच्या मनात एकच विचार होता, हे शेवटचं असणार आहे. तीर्थरूप शांत दिसत होती, डोळ्यात भाव नव्हते, ओठांवर हलकं हसू, पण आतून मनी जळत होतं सुडाचं अग्निकुंड. गाडी चालवत चालवत तिच्या ओठांवर एक पुटपुट, आज याच्या त्रासाचा शेवट, कायमचा. विजय गाडीत बसला, थोडंसं हसून विचारलं, काय ग, अचानक इतकं प्रेम? सारिका फक्त हसली. ते हसू एक रहस्य होतं, एक शेवट. दोघांनी एकत्र दारू घेतली, पण सारिकानं नकळत विजयच्या ग्लासमध्ये जास्त दारू ओतली. काही वेळात विजय नशेत बुडाला. डोळे जड,
डोकं मागे टेकलेलं, चेहऱ्यावर एक शांत समाधान. ती परत आलीये या खोट्या आशेचं समाधान. सारिका गाडीतून उतरते, मागचा दरवाजा उघडते. विजय बाहेर येतो, थोडा डगमगतो, डोळे अर्धवट उघडे, आवाज हळूवार. सारिका, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. त्या क्षणभर सारिकाच मन डळमळलं. कदाचित माफ करावं असा विचार चमकून गेला, पण दुसऱ्याच क्षणी ती मागे वळली. हातात होता पेपर स्प्रे. स्ट्राईक विजयच्या डोळ्यांत फवारला. विजय किंचाळतो, सारिका, काय केलंस तू? डोळे चोळत झुकतो. काही समजायच्या आत पहिला वार, चाकूने पोटात. त्याने वळायचा प्रयत्न केला. दुसरा वार, पाठीत. तिसरा, चौथा, रक्ताचे फवारे. चाकूच्या एकामागून एक घाव. विजय तिला थांबवायचा प्रयत्न करतो, हात वाढवतो, तिच्या हाताला धरतो. पण त्या क्षणी सारिकाचे डोळे काचेसारखे थंडगार, निष्ठुर. त्या शांत चेहऱ्याच्या मागे एक प्रचंड तांडव सुरू होतं. एक नातं अखेर संपवलं जात होतं. विजय जमिनीवर रक्ताच्या डोहात पडलेला होता. सारिकाच्या हातात एक धारदार चाकू, रक्तानं माखलेला. ती काही क्षण तशीच उभी होती, श्वास जोरात चालू, डोळ्यांत राग, सूड आणि किंचित पश्चाताप. हे मी काय केलं? हा विचार तिच्या डोक्यात आला होता. पण फक्त क्षणभर. तिने सागरला फोन लावला. तो संपलाय, मला मदत कर. सागर हादरला, पण सारिकाने त्याला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. शेवटी तो तयार झाला. रात्रीच्या अंधारात दोघांनी मिळून विजयचा मृतदेह रस्त्यालगत असलेल्या गर्द झाडीत फेकून दिला. रक्तानं माखलेला विजय आता फक्त एक शो बनून राहिला. दुसऱ्याच दिवशी सारिका पोलीस ठाण्यात गेली. माझा नवरा बेपत्ता आहे. तिचा चेहरा निर्विकार होता, डोळ्यांत अश्रू नव्हते. पोलिसांच्या नजरेत लगेचच संशय आला. CCTV फुटेज, कॉल रेकॉर्डचं, लोकेशन हिस्ट्री, सगळं सारिकावर बोट ठेवत होतं. पोलिसांनी तिला पकडलं, प्रश्न विचारले गेले आणि अखेर ती तुटली. हो, मीच ठार मारलं त्याला. सागरनं मदत केली. विजयची आई, एक वयोवृद्ध महिला, जी आता फक्त एकुलत्या एक मुलाच्या आठवणीत जगतेय. ती अंत्यविधीच्या वेळी जोरजोरात रडली. का माझ्या मुलाला असं व्हावं? न्यायाच्या नावावर तिच्याकडे एकच प्रश्न होता, का? छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकरणाची चर्चा सुरू झाली. एका पत्नीने नवऱ्याचा खून केला आणि प्रियकरानं मदत केली. समाज हादरला. शिकावं, एका अतिशय कडवट सत्यातून, कोणत्याही नात्यांमध्ये जर संवादाचा अभाव असेल, संयम नसेल आणि समजूतदारपणा हरवलेला असेल, तर ते नातं हळूहळू विषारी रूप घेतं. आणि अशा विषारी नात्याचे परिणाम केवळ त्रासदायक नव्हे, तर भयावह ठरू शकतात. विजय आणि सारिकाच्या आयुष्यातील संघर्ष, एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप, विश्वासाचा तुटलेला धागा आणि त्यातून जन्मलेला राग, या सगळ्यांचं एकत्रित रूप होतं. एक जीवघेणा निर्णय. कुठलाही वाद कधीही हिंसक वळण घेऊ नये, यासाठी समाजाने भावनिक शिक्षणाची गरज ओळखली पाहिजे. कुटुंबियांनी संवाद साधायला हवा, मदतीचा हात पुढे करायला हवा. कारण रागात, तणावात किंवा सूडभावनेत घेतलेले निर्णय फक्त दोन व्यक्तींचं आयुष्यच नाही, तर संपूर्ण कुटुंब, समाज आणि एक संभाव्य भविष्य उद्ध्वस्त करतं. ही घटना ऐकून तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी कथा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे अशाच थरारक आणि विचार करायला लावणाऱ्या कथांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद आणि सतर्क रहा.